रमरदा रमरदा मी पाठवली असेल एवढी भेंडी काय माहित काय चाललंय तुमचं तेव्हा विचारत तरी काय माहित म्हणून सांगायला औराना तुम्ही बी हेच विचारायलाय की ह्या भेंड्या कुठनं आल्या ह्या भेंड्या कुठनं आल्या ते जाऊ दे ते समज बरकत कुठं राहिला आता राणा रे हिरो काय त्यान कुणा आणलं सगळं एवढी भेंडी तेच तुला विचारतोय ना एवढी भेंडी आली कुठनं काय माहित राणा बघ तुझ्या काय ध्यानात येते का बघ माझ्या काय ध्यानात येते का अरे म्हणजे तू कुणाला तर मदत केली असशील आणि त्याचा मोबदला म्हणून तुला एवढी सगळी भेंडी दिली असली तर बघ की काय ध्यानात येते का बघ अरे पण मोबदला म्हणून एवढी भेंडी कोण देईल आता ह्या भेंडीचं करायचं काय बघ तरी ती ध्यानात येते का काय राणा राणा ते तालमीच हे काय एवढी भेंडी आणि कुणी आणली त्योच विचार करतोय आम्ही राणा तू बघ ती जरा ध्यानात आणून कुणाला काय मदत केली असते बघ बघ जरा ध्यानात आणून मदत म्हणजे अरे कालच नाही का काय त्या जिजाला ते दळण दळून दिलं म्हणजे राणा तू जे काम केलंस का नाही त्याची मजुरी दिल्या तुला काय मजुरी दिल्या भेंडी खावा आता भेंडीच खावा गोदक्का 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 बाहेर ये लवकर गोदक्का आता काय गोदक्का गोदक्का हे समज की नाही या जिजानच केलं असणार बघ काल मी तिला मदत केली का नाही याचा मोबदला म्हणून हे केलंय तिनं मजुरी मजुरी म्हण राणा मजुरी अरे राणा ती काय डोसक्यावर पडली होय मोबदला म्हणून एवढ्या भेंड्या कुणी पाठवते काय गोदक्का मी बी काय वर्षापूर्वी असंच केलं बघ मला नको ते माणसाच्या घराबाहेर 2 ट्रॉली भर ऊस टाकला होता म्हणून तिने हे मुद्दाम केलंय बघ त्याला किती वर्ष झाली आणि हे तिला कसं माहित असेल कारण ते राणाला नको ते माणूस आहे राणा मी सांगतोय ते ऐकते नको ते माणूस आहे ए बाप्या तू काय बी बोल नको ए बरकत जरा थांब तू राणा हे बघ ती उसाची गोष्ट आहे की नाही गावातल्या एका बी माणसाला ध्यानात नाहीये आणि गोदाकाची बी लक्षात नाही येते का ध्यानात तुझ्या पण ही गोष्ट त्या जिजाच्या कशा लक्षात आली नाही 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 राणा हे तुला नको असलेलंच माणूस आहे आणि बापूने बी साक्षी दिले ना व नाही म्हणजे असं असेल तर हाकलून द्यायचं पण राणा सोबत गद्दारी करणाऱ्या एका बी माणसाला गावात धरा नाही राणा ह्या पप्प्याचं ऐकून तू परत वाद घालत बसू नगस हा अगं असं काय करतेस गोदाका अगं रानाच्या जमिनीवर तिनं कब्जा केलाय त्या तालमीची बोंब सगळी तिच्यामुळे झाली आहे आणि अशा बैल तू साथ द्यायलास वय नाही नाही राणा आता तू अजिबात खपवून घ्यायचं नाहीस तुला नक तेच माणूस आहे नाही राणा तिची जात आहे नाही नाही आपण की नाही खात्री करून घेऊ हा आणि काय तो एकदाचा निकाल चल माझ्या बरोबर ए अरे थांब कुठं जातोस तू मला तिकडे दूध घालायला जायचंय तू इथे गप करत बस काय खात्री बित्री करायची नाही येतो मी ए बरकत गप बस अरे ऐक की मर्दा मी काय म्हणतो अरे ऐक की येतो अरे बरका. ए बरकत अरे ऐक की मर्दा झोप येत नाही जाऊ दे. आता जर गप बसलास का नाही तर लय अंगलट चांगला खडसावून जा विचार ठीक आहे मग एकटा तर एकटा आत्ताच्या आत्ता जातो काय तो एकदाचा निकाल लावूनच टाकतो लाव लाव मी वाटच बघतो
मी नव्हते तेव्हा कुणाशी खेळत होतीस ग तू? कुणी होतं तुला खेळायला का नव्हतं? हा नव्हतं? अगं साहेबराव होता की मग खेळायला त्याच्याशी खेळायचंस. आता आपण जेव्हा आपल्या घरी परत जाऊ की नाही तेव्हा मी तुला साहेबरावाशी ओळख करून देईन. हा तुम्ही दोस्ती करा, मग तो तुला मोठ्या भावासारखा सांभाळेल काय. आता बास झालं, लवकरात लवकर आपण आपल्या घरी परत जायचं. लवकरात लवकर राणाची या प्रेमाची जाणीव होऊ दे आणि सगळं पहिल्यासारखं होऊ दे. काय मालक? ओ काय मालक, सकाळ सकाळ इकडं काय काम आहे? मला खरं खरं सांगा तुम्ही कोण आहे ते? कोण आहे म्हणजे विसरला का काय? जिजा जिजा कडकडीचा. हो, यासली नाव मला काय सांगू ना कसा. खरं खरं सांगा तुम्ही मला कोण आहे ते? मी एक बाई आहे, तू एक बाप आहे. मी मनू आहे, सायकल आहे, दगड आहे, माती आहे. अगं मनू या पहिलवानाला काय बी कळना झालंय बघ. समजा कळलंय मला. बहुरूपी लोकांनी बरोबर ओळखतोय मी. या तुम्ही जिजाचं जे काय सोंग केलंय की नाही हे बी माहिती आहे मला. खरं खरं सांगा कोण आहे ते? अगं बाई, हुशार आहे की पहिलवान. कोण आहे मी सांगा. हे बघा मला समजा माहित आहे. तुम्ही की नाही, तुम्ही मला नको ते माणूस आहे. बाई काय कोण म्हणलं तुला? आहे का नाही तेवढं सांगा. असेल तरी काय फरक पडणार आहे? जमीन मिळणार नाही. म्हणजे खरंच तुम्ही काय करशील? हाताला धरून बाहेर काढशील? सांग. बाईचा दरत नसतो मी, सच्चा पैलवान आहे मी. मग आता काय करणार आहे यो सच्चा पैलवान? ज्या गावात मला नको ते माणूस आहे त्या गावात मी राहणार नाही. मारुती रायाच्या पाया पडन आणि थेट हिमालयात जाईन, पण या गावात राहणार नाही. म्हणजे नाही. काय टेपा टाकायला लागलाय? हिमालयात जाऊन राहणं एवढं सोपं वाटलं होय तुला? ठीक आहे, मग आता बघाच तुम्ही. या गावात मला नको ते माणूस आहे या गावात मी राहणार नाही. म्हणजे नाही. आओ मालक, ओ मालक. हे देव, परत गेले का काय? मनू मनू, मी जरा जाऊन येतो. मालकासनी थांबायला पाहिजे ना, तर खरंच निघून जायचे. हा काय, तू राहा इथं. ओ मालक. राणा ए, अरे तालमीचं काय? तालीम बिली मिश्र आता चाललो गाव सोडून. का ते ए, कारण ते मला नको ते माणूस आहे. कुठं आहे? मळ्यात. अरे ती तर जिजा आहे ना व? ए, ती जिजा नाही, ती मला नको तेच माणूस आहे. मला समजा कळलंय, कळलं काय? आणि मी चाललोय गाव सोडून. जा. अरे बोंबला, यो गेला तर आमचं काय करणं आहे? राणा ए थांब की मरदा. राणा अरे बरं झालं गाठ पडला. गिरणीचा पट्टा सुट बसून दे चल की. ए सच्चा, तुझी गिरणी पट्टा समजा इसरा आता. ती जिजा आहे का नाही, ती जिजा मला नको ते माणूस आहे आणि समजा कळलंय मला. आणि जोवर ती या गावात आहे तोवर मी या गावात राहणार नाही. हे राणा ऐक. सच्चादा राणादा गाव सोडून चाललाय, त्याला अडवायला पाहिजे. काय सांगतोस? राणा स्पेशल कर, स्पेशल. आलं बिलं टाक, जरा गोड कर, जरा गोड. काय राणा, काय कस काय चाललंय मजुरी? पप्प्या, मर्दा तू बोललास ते पटलंय मला. काय ते? ती जिजा मला नको ते माणूस आहे. बापूने जे सांगितलं समजा पटलंय मला. बापू खरं बोलत होतं. तेच रे राणा, मी आणि बापू कशाला खोटं बोलू सांग. राणा हे आता हाकलून तिला. अजिबात नाही. जोवर ती या गावात आहे मी या गावात राहणार नाही. चालू गाव सोडून. राणादा असं काय करायला म्हणता? अरे काय खोड लागले का तुला? बच्चा, काय झालं रे? अरे राणादा गाव सोडून निघालाय. राणा का म्हणून? ती जिजा मला नको ते माणूस आहे आणि जोवर ती या गावात आहे मी या गावात राहणार नाही. मी चाललोय गाव सोडून. आणि हा गोदकाला निरोप द्या माझा, मी गाव सोडून गेलोय म्हणून. ये राणादा ऐक. कशाला वरडालाय? कशाला शेपटासारखं माग लागलाय त्याच्या? हा, त्यानं काय सांगितलं ते ऐकलं नाही काय? खुलासा काय? राणाला अडवाय पाहिजे की.
आता नाही ऐकणार कुणाचं तो. हे बघा, रानाला जर अडवायचं असेल, रानाला जर परत गावात आणायचं असेल तर त्या जिजाचा निकाल आधी लावला पाहिजे. त्या जिजाला हात धरून गावाच्या बाहेर काढा, मग बघा कसं होतंय ते. आपला राणा बिचारा तिच्यामुळे निघालाय रे. कसं वाटायलंय मनाला, वाईट वाटायला लागले मनाला माझ्या. ती बघा, ती बघा, ती बघा, बघितला निघाली सायकल वरनं निघाले बघा कशी. उचला तिला, सायकल सकाळ उचला, त्या नदीत फेकून जाऊ दे कर्नाटकला वाहून. ठीक आहे. ए काय गप, काय गप, हा कशाला अडवलंस? जावा जावा, राणा परत यावा असं वाटतंय ना. मग जावा जावा जावा. आपण एक काम करूया, राणाचं गाव सोडून चालाय, हे गोदाकाला जाऊन सांगूया, म्हणजे गोदाका अडवल त्याला. चला चला चला. अरे कुठली गोदाका, गेला गेला, राणा गेला म्हणजे ती ब्याद पण गेली. नको नको, रानाचं नाव सांगून सारखं भ्या घालवते ती माणसं मला. राणा गेला बरं झालं. शेवटी काय, राणा गेला काय, जिजा गेली काय, फायदा माझाच होणार आहे. ए जिजा, जिजा, वहिनी काय झालं? अहो नको ते झालंय. तुमच्या मित्राला माझा संशय आलाय आणि आता ते गाव सोडून निघालेत. काय संशय? कसं काय? ते सगळं राहू द्या, पण आधी राणाजींना अडवायला पाहिजे, ना तर नको तो घोळ होईल. नको ते माणूस, नको ते घोळ. वहिनी आता काहीतरी करायला पाहिजे हो. अहो हो, पण मला काहीच कळत नाहीये. बर, राणा कुठे गेलाय? ते गाव सोडून निघाले. हा याला वहिनी, अहो काहीतरी आयडिया लढवा आणि राणाला तेवढं अडवा बरं. भाऊजी, तुमची परत मार खायची तयारी आहे? हो, मार काय, तुमच्या दोघांसाठी जीव बी द्यायला तयार आहे मी. तुम्ही काय करायचं सांगा फक्त. हा मग ठीक आहे, मी जाऊन अडवते राणाजींना, पण तुम्ही तिकडे लवकर पोचा. जाऊ तुम्ही, मी लगेच पोहोचतो. हो हा. मालक, अहो थांबा, हो थांबा. हे काय समजा अर्धवट ऐकून तर कुठे निघायला लागलाय? अहो मी काय विचारायला लागलोय जरा सांगा की. कुठे चाललाय आणि काय असं केलंय मी तुम्ही गाव सोडून निघाला? हे बघा, आता हे सोंग बंद करा, मला समज कळलंय. आधी गद्दारी केली माझ्या संकट आणि आता गंडी बसू. हे बाबा, डोसक्यावर पडलाय का काय? कसली गद्दारी, कसली फसवा फसवी. तुम्ही त्याच त्या, कोणत्या? मला नका ते माणूस, कोण नका ते माणूस? मला नका ते. अरे बाबा, प्रत्येक माणसाला 1000 माणसांसंगत वैर असतंय, तर 1000 नगती माणसं असतात, त्यातलं कोण नगती माणूस? ते काय सांगायची गरज नाही, मी समजून ओळखले. अरे काय ओळखलंय? तुम्ही मला नको ते माणूस आहे ते. अरे बाबा, नगत्या माणसाचं नाव काय ते सांगू का? कशाला पल्ला लावा लागलाय? नाव सांग. मालक, मालक. अरे ए बाबा, अरे थांब की. ए थांब थांब. ए बाबा, रागाच्या भरात तू गाव सोडून जाणार आणि समजा गाव मला नाव ठेवणार. मला अजिबात चालणार नाही ते. तू नाव सांग आधी. अंजली. अरे जगात 1000 अंजली आहे, त्यातली नेमकी कोण? नाव सांग पूर्ण. अंजली रणविजय गायकवाड. या नावावरनं तू आधी पण लय तमाशा केलायस बर का. तिचा आणि माझा काय संबंध? पैशासाठी जमीन कसाय दिली तिनं मला, एवढंच काय ते? मला पटत नाहीये. ए मग मला अंजली का फिंजली समजून तू गाव सोडून जाणं मला बी पटत नाही. बांधाला बांध आहे आपला. तुला काय झालं तर पोलीस माझ्याकडे चौकशी करायला येणार आणि गावातली माणसं माझ्या नावाला खडं फोडणार. मला अजिबात चालणार नाही. काय चल मागं फिर, चल. सांगितलं ना व, सोंग करू नका म्हणून. तू कुठे थांब. अरे काय झालं? हे बरकत, मला नका त्या माणसाला सांग मी गाव सोडून चाललोय म्हणून. अरे बाबा थांब की, मी आले ना आता. थांब. ए जिजा का फिजा, तू आमच्या राणाला नको ते माणूस आहेस काय? अरे तुझं पण डोसं आउट झालंय का काय? अरे जिजा जिजा, कडकडी जा, इसरलंस का काय? बरकत खोटं बोलायला त्या. मी कसं मला नको त्या माणसाच्या दारामध्ये ऊस टाकला होता, तसं यांनी आपल्या दारामध्ये भाजी टाकली, त्यावरच ओळखलं मी. खरंच काय? तरी मला बी डाऊट होताच बघ. हा
आता तुला खात्री पटल्या म्हणजे मला बी पटलीच बघ. हो अंजली वहिनी, असं काय रानाला फसवालाय हा? अरे काय अंजली अंजली लय वाट आणलाय त्या अंजलीनं डोसक्याला माझ्या. पुण्यांदा जर का अंजली म्हणला तर बघ, यांना एक डोसका फिरवला तर तू पण डोसक्यावर पडलास काय? ए उगा खोटेपणा करू नकोस. रानाला अजिबात पटत नाही हे सांगून ठेवतो. ए आणि मला तर अजिबात पटत नाही. पुण्यांदा जर का अंजली म्हणला का नाही तर बघच. ए काय बघ, अंजली वहिनी यायचं ना मग जरा अंजली वहिनीच्या सारखं वागा की. मला भाऊ तीर म्हणून किती मान द्यायचा हा? असं का वागायचं? जरा चांगलं वागा की अंजली वहिनी हा. पुण्यांदा अंजली म्हणला मला आता सोडत नसतोय तुला. हे बघ सोडत नाही काय म्हणला अंजली म्हणला हा? ती अंजली देत असेल तुला मान, मी नाही देणार काय रे? हे बघ काय रे पुण्यांदा अंजली म्हणशील हा? काय म्हणला माझ्या आई बापानं मला नाव दिलंय. हे बघ लहानपणापासून हातावर आहे नाव. काय आहे? वाच म्हणलं ना मला. वाच काय आहे? अरे गाणं वाचते बरं तू वाचते. जिजा इथनं पुढं ध्यानात ठेवायचं. पुण्यांदा जर का मला अंजली म्हणला का नाही तर तुझी मुंडी छाटून त्या गुस्सा भरून भिताळावर टांगून झोपडीत लटकून ठेवतो का नाही बघतो. अगं पास पास पास, त्याची मला का हाड आहे का नाही हा? ए तवा बोलती तिचा तवा कडाडत्या तिचा. दोघं बी ध्यानात ठेवा. पुण्यांदा जर का माझं नाव जिजा हे विसरलात तर बांबूना लाल करीन. वय वय आणि काय दिदी? अरे बाबा कुठं तुला मी अंजली आहे असं का वाटलं? नाही म्हणजे काय ते तुम्ही आमच्या दारामध्ये भाजी टाकली म्हणून वाटलं. जिजा कुणाचा हिशेब बाकी ठेवत नाही. आणि टाकली भाजी त्यात काय झालं एवढं? आणि त्यावरनं मी अंजली आहे असं का वाटलं? हे काय लग्नाआधी मी मला नको त्या माणसाच्या दारामध्ये ऊस टाकला होता आणि तसेच तुम्ही भाजी आमच्या दारामध्ये टाकली. त्या नगर त्या माणसाच्या जुन्या जुन्या गोष्टी बऱ्याच ध्यानात राहिल्या रे तुझ्या हा? आणि हिशोब चुकता करायचा मग फक्त काय त्या अंजलीनेच घेतलाय बरं? जिजाला बी तिचा स्वाभिमान आहे. जिजा कुणाचा हिशोब बाकी ठेवत नसते. काल तू दिसभर माझ्याकडे बसून जे काम केलं का नाही त्या कामाचा मोबदला म्हणून तुला द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्या भेंड्या दिल्या आहेत. आता गपचूप घे आणि हिशोब बराबर कर. पुन्हा जर का जिजा सोडून मला अंजली समजला आणि चुकीचं काय केलं तर तन्नूच काढतो बघ टक्कुऱ्यात. आता जायचं तर जा गाव सोडून. मला काय अरे बाबा ही बाई नाही भूत आहे भूत. अरे अंजली बहिणी किती समजावून सांगायच्या पण ही नुसती दुलाई करते बघ. नाही नाही हे अंजली बहिणी असू शकत नाही. होय हे बरकत तुला सांगितलं ना नाव घ्यायचं नाही म्हणून. बर बाबा तुला न काय ते माणूस या असू शकत नाही. तुला बी काय वाटतंय? बरकत मला नक्की ते माणूस कधी बी या थराला जाणार नाही. मग ही